मानव सेवा वृद्धाश्रम येथे वयोवृद्धांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। मानव सेवा वृद्धाश्रम पाथर्डी येथे 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न क्रांतिसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वयोवृद्धांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवर समाज कल्याण विभागाच्या लता विठ्ठलसिंग गोमलाडू, भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे, मानव सेवा वृद्धाश्रमचे संचालक TL नवसागर, संचालिका ललिता नवसागर, सदस्य मनोज महाले, दिव्य मराठीचे सचिन बेडीस, स्वयंदीपचे सदाशिव इंगळे, भाऊराव वानखेडे, मानव सेवा वृद्धाश्रमचे संचालक कार्यकारी मंडळ, महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संचालक संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक स्टार न्यूज चॅनलचे पत्रकार राजेंद्र दोंदे उपस्थित होते। प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच वयोवृद्धांच्या हस्ते मेणबत्ती पेटवून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे। परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन। डॉक्टर बाबासाहेबांना 2023 मध्ये आठवताना काय गोष्टी लक्षात येतात तर बाबासाहेबांनी जो संघर्ष केलेला आहे, त्यांचा संघर्ष, त्यांची देहबोली, त्यांचा अभ्यास, या सर्व गोष्टी जोपर्यंत आपण सोबत घेऊन चालणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धांजली किंवा आदरांजली अर्पण होणार नाही असं मला वाटतं। ज्ञानाचा अथांग सागर जो समाजाशी झटला, त्यातल्या समाजाने, समाजातल्या प्रत्येक घटकाने, सर्व जातीपातीने काय घेतलं हा सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो। तरुणांनी काय घेतलं, महिलांनी काय घेतलं, ज्येष्ठांनी काय घेतलं हा प्रश्न पडतो। ज्या व्यक्तींनी जातीभेद नष्ट करून त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणावं तर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं। आजही सर्व समाजामध्ये जेव्हा आपण बघतो, आजही एक सोकॉल्ड अप्पर कास्टची लोक किंवा जे काही दुसरे लोक आहेत तर त्या ठिकाणी आजही जातीवाद किंवा धर्मवाद दिसतो। तेव्हा बाबासाहेबांना आपल्याला आठवून त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपण करावा आणि त्यांनी जे 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या अंगीकारल्या तर यातून नक्कीच एक पॉझिटिव्ह मार्ग निघेल असं मला वाटतं। बाबासाहेबांकडनं शिकण्यासाठी काय असावं त्यामध्ये काही गोष्टी मला असं सांगाव्याशा वाटतात। ज्या काळामध्ये आपलं फक्त शरीर झाकण्यासाठीही वस्त्र घालण्याची परवानगी नव्हती, त्या काळामध्ये सुटाबुटात राहणारा व्यक्ती आपल्या समाजाचं नेतृत्व करत होता आणि आपल्या समाजाचंच नाही तर संपूर्ण मानवतेचं नेतृत्व करत होते असं मला वाटतं। महिलांना त्या काळामध्ये जो काही त्रास सहन करावा लागला, जी मॅटर्निटी लिव्ह होती, त्या काळात स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून ते जेव्हा कामगार मंत्री म्हणून होते त्यांनी तेव्हा जो राजीनामा दिला तर तो खरंच क्रांतिकारी ठरला। तर बाबासाहेबांकडनं शिकताना काय लक्षात येतं तर संघर्ष, जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमचं गोल सेट नाही, संघर्ष करण्याची तयारी नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की आपला जो गोल आहे तो साध्य होईल। आजकाल भारताची परिस्थिती आता आहे, सगळ्यात जास्त तरुण वर्ग जगात। प्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 37व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन। आज आपल्या
मानव सेवा वृद्धाश्रमा येथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले श्रीमती लता विठ्ठल सिंग गोल लाडू, निरीक्षक समाज कल्याण विभाग नाशिक यांचे पण मी प्रथम आभार मानतो. श्रीमान विनोदजी नाटे भूमिपुत्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांचे पण आभार मानतो. श्रीमान सचिनजी बेडीस दिव्य मराठी ब्रँड हेड यांचे पण आभार. मिलिंदजी बनसोडे धम्म प्रसारक यांचे पण आभार. तसेच आमचे पत्रकार जनार्दन गायकवाड यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आला, त्यांचे पण आभार. आमचे राजेंद्रजी धोंडे हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून आभार. तसेच आमचे बंधू सदाशिव इंगळे सर हे या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचे पण आभार. आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच इथं बसलेले सगळे श्रोते यांचे पण मनापासून आभार. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर. आज त्यांच्या संदेशाला आपण पुण्यस्मरण म्हणूया. आपण हे त्यासाठी करतोय की डोळ्यावर बांधून जाती धर्माचं तोरण, डोळ्यावर बांधून जाती धर्माचं तोरण बहुजनच रचतील लोकशाहीचं तोरण. आज अशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली आणि म्हणूनच महामानवा आज तुझे स्मरण. आज आपण सरांनी सांगितलं, मॅडम बोलल्या, अजून आपले सर पण बोलले दिव्य मराठीचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा मोठा संघर्ष का करावा लागला, त्यांनी आज असं काय केलंय की आज आपण त्यांचं स्मरण करण्याची आज आपल्याला गरज निर्माण झाली. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज जो देशामध्ये जाती धर्माचा उच्छाद मांडलाय, जो माजलाय सगळीकडे, हे खरी त्यांची लढाई या जाती धर्माच्या विरोधामध्ये होती. पण आपण काय केलं, आपण आपापल्या जाती धर्माला चिटकून आणि आपण काय करतोय, त्यांच्या विचाराच्या विरुद्ध वागतोय. जो जाती धर्माने ज्या एका समाजाला, एका वर्गाला ग्रासलं होतं, जिथं हीन वागणूक दिली जात होती, त्यांना गुलामाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय. पण आपण खरंच आज त्या विचाराने आज देश चाललाय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला देश आज भारत आहे का? या असे प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. कारण होतंय का आता आपण मी बघतो सर, प्रत्येक महापुरुष सुद्धा आता वाटून घेतले. म्हणजे बाबासाहेब म्हटलं की ते बौद्धांचे, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ते मराठ्यांचे. मला एका शिवाजी महाराजांच्या जयंतीला आमंत्रण आलं माझ्या न्हावी समाजाकडनं. मी त्यांना विचारलं, शिवाजी महाराजांची जयंती का? ते म्हणे ते न्हावी होते. अरे म्हटलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना मावळा ह्या एका ब्रिदावलीमध्ये आणून स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही त्या मावळ्यांच्या जाती शोधून त्यांना जाती जाती वाटून घेतलं. काय करतोय आपण? छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न, अर्धवट राहिलेलं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून पूर्ण केलंय. हे आपल्याला ज्या दिवशी समजेल ना, त्या दिवशी खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आपण काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वराज्यामध्ये होतं ते त्यांनी घटनेमध्ये रूपांतरित केलंय. बाबासाहेबांनी म्हणून घटना लिहिली तेव्हा घटनेच्या प्रस्ताविकात लिहिलंय की मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही, कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. पण आपण आता काय, देश कुठे चाललाय? जाती जातीमध्ये आपण भांडायला लागलोय. बाबासाहेबांना हे अपेक्षित नाहीये. म्हणून ज्या दिवशी सरांनी सांगितलं जाती या देशातल्या नष्ट होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा देश राष्ट्र होणार आहे. ही जात आणि धर्म या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकीची मनाशी केलेली संगत, म्हणूनच हा वट वृक्ष आज उदयास आला आहे.
चांगले वाईट अनुभव उराशी बाळगून हे कार्य सिद्धीस नेण्याचा एक संस्थेने गरजू व निराधारांना मदतीचा हात देऊन केला आहे. यांच्या उर्वरित आयुष्याच्या सुखमयी प्रवासाचे जणू काय वचनच दिले. मानवाच्या जीवनाच्या उत्तरार्धात येणाऱ्या समस्यांना संस्थेने एक सुखी समाधानाचे लोपण लावले आहे. आज शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील शैक्षणिक विकासासाठी अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक शाळा, आश्रमशाळा, वृद्धाश्रम सुरू केले. सामाजिक प्रबोधात्मक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य शिबिरे यासारखी असंख्य कार्य संस्थेने शहरी आणि ग्रामीण भागात राबवली आहे. काही अवघड शस्त्रक्रिया सुद्धा संस्थेने यशस्वीपणे करून घेतल्या व संस्थेने गरजूंना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी तन मन धनाने प्रयत्न केले. आजपर्यंत शेकडो ज्येष्ठ नागरिकांना आणि वयोवृद्धांना या संस्थेचा लाभ झाला आहे आणि घेत आहे. आज प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन ही संस्था 13 वर्षापासून अंध, अपंग, गतिमंद, मनोरुग्ण व निराधार वयोवृद्ध यांची अहोरात्र सेवा करत आहे. तसेच पोलीस स्टेशन मार्फत कोणत्याही समाज कार्य करणाऱ्या व्यक्तीने इथे आणलेले वयोवृद्ध, निराधार असे आम्ही शेकडो वयोवृद्धांना आश्रय दिला आहे आणि आज या जागेत 87 लोक सेवा घेत आहेत आणि 330 लोक जागेअभावी वेटिंगवर आहे. 330च्याही पुढे असतील. आज प्रत्येक जण येतो आणि आपले दुःख सांगून वापस जातो आल्या पावले. कारण इथे जागा नाही. एका बेडवर 2-2 लोक राहत आहे आणि 2 बेडच्या खाली पण गाद्या टाकून जी जागा उरते तिथे पण वयोवृद्ध झोपत आहे आणि बाहेरच्या स्पेस मध्ये जे राहिलेले जेंट्स आहेत ते पण झोपत आहेत. खरंच आज मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम हे अहोरात्र सेवा करत आहे. धन्यवाद. मला बसायची मी तरी समजत नाही, माझी लायकी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव नसून एक क्रांती आहे. आज एक पत्रकार म्हणून काम करत असताना फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळेच आज मी स्वतःला पत्रकार म्हणू शकतो. असे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज खरं तर बोलताना माझा मूळ भरून येतोय. आज आपल्यासाठी हा दिवस आहे. त्यामुळे मी आपला जास्त तर काही बोलू शकणार नाही. पण मी माझा न्यूज चॅनल महाराष्ट्र माझा न्यूज तर्फे आणि गायकवाड परिवारातर्फे बाबासाहेबांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. बाबासाहेबांच्या जाण्याने क्षती झालेली आहे. मात्र तो दिवस येणारच होता जो आला होता. पण त्यानंतरचं कार्य मात्र आपल्याला रेटत न्यायचं आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातलं देश घडवायचा आहे. कॉन्ट्रीब्युशन देण्याची आपली इच्छा दर्शवावी किंवा देत जावी. कार्यक्रमाला सुरुवात करताना मी आयुष्यमान सचिव मराठीचे मोठे ब्रँड हेड आहे. देवळी मराठीमध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. असे आमचे मित्र, आमचे स्नेही, आमचे सोबती आयुष्यमान सचिनजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त करावेत. ज्या प्रगतीचा जो पाढा वाचला तो पाढा बहुतेकांना ज्ञातच आहे. किंबहुना आम्हाला आपल्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर, आपण करत असलेल्या सेवेवर गर्व पण आहे आणि आम्हाला अभिमान पण आहे. आणि आम्ही तुमच्याशी काहीतरी संबंध ठेवून आहोत याचं सुद्धा आम्हाला सुखद अनुभूती आहे. चालवलेल्या प्रयत्नांची समाजाकडून नव्हे तर त्या पालकांच्या असलेल्या वारसांकडून सुद्धा मिळणारी ती पावती आहे आणि तेच काहीतरी समाधानाची गोष्ट आहे. त्यापेक्षाही पलीकडे जाऊन अशा पद्धतीचे उपक्रम चालवणे म्हणजे समाजाकडून मिळालेल्या देणग्यांची नव्हे तर त्यांच्या असलेल्या हातभाराची गरज असते. कोणत्याही स्वरूपात मिळणारा हातभार असो तो फार आवश्यक असतो. जाणत्या लोकांना सांगण्याची गरज नाही. असा हातभार जाणते लोक सतत या संस्थेला लाभत असतात. नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.